जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाविरोधात 5 पक्षांची वज्रमूठ पाहायला मिळते। काँग्रेस, दोनही राष्ट्रवादीसह आता 5 पक्षांची आघाडी होणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यात आता ऐतिहासिक आघाडी होणार आहे। काँग्रेस, दोनही राष्ट्रवादी पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जतचे दोनही माजी आमदार जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळते। काँग्रेसचे आमदार माजी आमदार विक्रम सावंत आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरोधात 5 पक्षांची एकत्रित आघाडी होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडले जात आहेत। संजय, काय सविस्तर माहिती? मेघना, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता जत तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक आघाडी करण्याचं ठरवलेलं आहे। दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येतात। कारण या ठिकाणी आहे जे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत। हे गेल्या नगर परिषद सुद्धा आपला त्यांनी एक हाती हातभार घेतली होती। तिथला या बाकीच्या आमदारांचा आणि तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की विकास होत नाही, त्यामुळे यांनी जनता कंटाळून आम्ही एकत्र येत असल्याचे तिथल्या दोन्ही आमदार विक्रम सावंत असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विलासराव जगताप एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ती उद्या घोषणा करणार, यासाठी त्यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा बोलवली आहे आणि सगळे पक्ष जेणेकरून एकत्र, फक्त एका ठिकाणी भाजप असताना त्याच्या विरोधात जेवढे पक्ष असतील ते तेवढे सगळे पक्ष एकत्र येऊन उद्या ही या पक्षाची घोषणा त्यांनी करणार आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापुरात महापालिका निवडणूक निकालानंतर तुफान राडा झाल्याची बातमी समोरते। बोंद्रे खराडे गटात तुफान दगडफेक करत एकमेकांना मारहाण करण्यात आली। माजी महापौर सई खराडे यांच्यासह 5 जण जखमी झाले तर 2 घरांसह 4 वाहनांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती। आम्ही पराभव मानत नाही असं महत्त्वाचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। आम्ही चांगल्या प्रकारे लढा दिलाय। प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे बंधूंनी 71 जागा जिंकल्यात। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले देखील संजय राऊत म्हणतायत। शिंदे जयचंद झाले नसते तर भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला नसता। शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जयचंदगिरी केली आहे असं विधान देखील राऊतांनी केलंय। बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले। आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो। या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता। पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू, त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।